आणि ही जी काय आहे ना, हिनी जुळे वासरं दिलेले. हे बघा, हात नाही लावत मी, काही प्रॉब्लेम येईल म्हणून. मामाच्या घरी आलो होतो मी. हे बघा, हे मंदिर आहे लक्ष्मी आईचा त्यांची. तर अरे बाबा 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 बाबा, तुझी जागे रे. अरे बाबो, हे लागलेले. कसं काय लागलं तीर्थ? नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी सुट्टी घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि कारण असं आहे की घरातल्या सर्व माणसांना सगळ्यांना कुठे कुठं लग्नाला जायचं आहे, कोणाला साखरपुड्याला जायचं आहे. आज ध्रुवाच्या मामाचा साखरपुडा आहे, त्याच्यामुळं भरपूरसे जण तिकडं जाणार आहे. माझी आई तिच्या माहेरी जाते, एकाचं लग्न आहे तिथं जाते आणि मला एका ठिकाणी जावं लागणार आहे. माझे बायकोन ते जाऊ शकत होते, पण मुलाची जास्त दगदग होईन, ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे मी सुट्टी घेतो आणि मीच जातो लग्नाला. तर असा आहे प्लॅन. आता आईला मला मामाच्या घरी सोडायचं आहे. आता मी तिकडं झोपतोय. चला. इथं आहे ना, मुलं माझा फोन घेऊन बघत बसले होते मूवी ॲमेझॉन प्राईमवर, कोणती तरी बघत होते. चाललो माझ्या मामाच्या घरी. तुला काय अक्का असल्यावर तू बस ॲडजस्ट होशील का? तीर्थाला पायाला काय लागलेलं आहे? हे लागलेलं आहे. कसं काय लागलं तीर्थ? हिला लागला, पण कसं काय लागला? त्याच्या पप्पाकडून लागला. अरे बाबा 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 बाबा, तुझी जागे रे. अरे बाबो, आज हे ध्रुवाच्या मामा साखरपुडा आहे. मी तुम्हाला सांगितलं तर मेहंदी, नखपालिश. पोरं नसतील नखपालिश. मग आता काय करायचं? तेव्हा म्हटलं लावायची, मग मी लावली. तर ध्रुव लहान बाळ आहे तो. खर्च करायला पैसे द्यायचे. खर्च काय जात्रा आहे का खर्च करायला पैसे द्यायला? मग पैसे द्यायचे. नाही भाऊ, आपल्याकडे पैसेच नाही, कॅशच नाही आपल्याकडे. पैसे नाही, कॅश आहे ना. नाही, कॅशच नाही. मग एवढं काम कशाला करतो मग? कॅशच नाही. कामचं काय ऑनलाईन राहते आमची पेमेंट सगळे. काय ध्रुव, ऑनलाईन राहतं का नाही? फोन दे, मी ऑनलाईन करतो. हा चालेल ना, चालेल, देईल मी तुझ्याकडे फोन. मामाच्या घरी आलो होतो मी. हे बघा, हे मंदिर आहे लक्ष्मी आईचा त्यांची. तर हे घर आहे जुनं त्यांचं, आणि झाडं भरपूर लावलेली त्यांनी घराजवळ. हे घर आहे मामाचं. मी तुम्हाला त्यांचा गोठा दाखवतो. घरासमोरच गोठा आहे. हे घर, इथं भरपूर झाडं होते. माझ्या मामी भरपूर झाडं लावण्याच्या शौकीन आहे. आंबे, त्याच्यानंतर नारळ भरपूर आहे. आणि हे त्यांनी शेड बनवलेलं आहे. पहिलं इथं शेड होतं, हे काढलं, आता इथं बनवलं. आणि ह्या त्यांच्या गाय आहे, 4 गाय आहे. आणि ही जी गाय आहे ना, हिनी जुळे वासरं दिलेले 2. पहिल्यांदा बघितलेलं आहे मी. आणि या बकऱ्या आहेत त्यांच्या. तर ते जे 2 वासरं आहे ना, पहिलं आणि दुसरं, तर त्या तांबड्या गाईचं आहे दोन्ही पण, असं आहे. आणि हे बकऱ्याला चारा खाण्यासाठी हे असं बनवलेलं आहे साधारणतः. मी दरवाजा उघडून दाखवतो. हे बकऱ्या आहे, हा घास आहे इकडं, आणि इकडं पण भरपूर झाडं लावलेली त्यांनी. असं घर आहे माझ्या मामाचं. दुसऱ्या पण मामा तिकडं राहतात अजून, त्या साईडला आहे. यांच्या गावामध्ये भरपूर गाय आहे. हा झोका बांधलेला दिसतो इथं पोरं खेळायला. की चंदी बिजू घातलेली दिसती गायांना. आणि हे दूध काढताना बसण्यासाठी स्टूल बनवलेला आहे छोटासा. हे दाखवतो मी. तर इथं बकऱ्यांना भूस वगैरे टाकता, चारा वगैरे टाकता, आणि याच्यामधून तोंड घालून त्या खाता. असे गज लावलेले जेणेकरून त्या मारामारी करणार नाही. तर असं बनवलेलं आहे. आणि हे जे हिटर असतं ती टाकी कापून बनवलेलं आहे. अर्धी 2 ठिकाणी केलेलं आहे. आणि व्यवस्थित नटानी वगैरे पॅक करून दिलेलं आहे. असं बनवलेलं आहे बकरीसाठी. भरपूर गाया होत्या पहिल्या, आता कमी केलेलं आहे. आणि लसूण बघा कसा स्टोअर केलेला आहे. आमच्याकडे लसूण असाच हे स्टोअर करता. हे बघा वरती ठेवलेला आहे सर्व लसूण. असा लसूण स्टोअर करता आमच्याकडे.
कुत्रा बघा किती भारी त्यांचं, मी दाखवतो तुम्हाला. पूर्ण पांढरे. घाबरतंय ते मला. भारी ना. रस्त्यानं चाललो होतो आणि ही बघा टिट्टी आहे समोर, किती ओरडती. आणि त्यांचे ना पिल्लं इथं, मी तुम्हाला दाखवतो. कुठं गेले ते, एक तर मला माहिती आहे, मी तुम्हाला दाखवतो. ते आता पिल्लांना ओरडताय की तुम्ही लपून बसा. आता हे बघा इथं लपून बसलेले तेच पिल्लू दिसतंय. हे बघा, हात नाही लावत मी, काही प्रॉब्लेम येईल म्हणून. 3 पिल्लं दिसले होते मला त्यांची. असं पिल्लू दोन्ही ह्या साईडला गेलेले. इथं गेलेले बाकीचे लपून बसलेले. अजून एक दिसलं मला, मी तुम्हाला ते दाखवतो. ते हे बघा इथं लपून बसलेलं आहे. दिसतंय. ते जमिनीच्या कलरचे असतात, त्याच्यामुळं एकदम इझिली लपून बसल्या जाता, दिसत नाही ते. उगा रस्त्यानं जाताना दिसले होते मला, म्हणून मी हे शूट काढलं. नाहीतर हात वगैरे लावायचा नसतो त्यांना. नाहीतर काय माहीत, असं आमच्याकडे म्हणतात की त्याला सोडून देता मग ते पिल्लं जर आपण हात लावला तर. आता ते पिल्लू एक होतं, ते कुठं गेलं काय माहीत, बघतो. फरार झालं, ते इथंच होतं कुठंतरी. हे बघा इथं ह्या पाल्याजवळ होतं ते पिल्लू, तर तिथून आता इथं जाऊन बसलेलं आहे. हे दिसतं इथं जाऊन बसलेलं आहे. तीर्थ तयार झालेला आहे साखरपुड्याला जायसाठी. बुटं, नवीन बुटं, नवीन कपडे, घड्याळ दाखव. टीट टाईम किती वाजले सांग रे मला बघून. नाही दाखव ना मला, इकडे येऊन मोबाईलमध्ये दाखव ना, इथं कॅमेऱ्यामध्ये येऊन दाखव. हो दादा पण आवरले. तुला पण साखरपुड्याला जायचं आहे काय? बोल, नख पॉलिश, मेहंदी, बुटं, बाबा बाबा आवाज आहे माणसाचा एकदम. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.